नमस्ते, मी उत्कर्षा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, समोर नदी दिसते, साईडला छान बिल्डिंग्स आहेत, झाडं आहेत, समोर ब्रिज दिसतोय आणि तसंच आपल्याला साईडला एक चालण्यासाठी छोटा रोड दिसतोय. अर्थातच आपण आलो आहे रिव्हर वॉकला. म्हणजे काय तर आपल्याला या सुंदर नदीच्या साईडने चालण्यासाठी एक छोटासा रोड केलेला आहे. तर आपल्याला इथे लोकल लोक काही वॉक करताना दिसत आहेत. ते आपल्याला पेट्सना घेऊन येत असतात. तर मित्रांनो, आपण आलो आहे आज टॅम्पा सिटीमध्ये. तर अमेरिकामधील फ्लोरिडा हे एक स्टेट आहे आणि त्यामध्ये टॅम्पा सिटी येते. तर सध्या आम्ही टॅम्पामध्येच राहतो आणि आपण आत्ता आलो आहे टॅम्पा सिटीच्या मेन एरियामध्ये. म्हणजेच ह्याला टॅम्पा डाऊनटाऊन असंही म्हणतात. तर हा जो एरिया आहे याला टॅम्पा बे एरिया असंही म्हणतात. तर यालाच आपण हार्ट ऑफ सिटी म्हणायला काहीच हरकत नाही आहे. इथे सर्व मोठ्या मोठ्या कंपनीजचे ऑफिसेस आहेत. तर आत्ताच आपण पाहिलं आपले भारतीय लोक इथे सुंदर श्रीकृष्णाचं भजन गात आहेत आणि इथल्या लोकांना आपल्या संस्कृतीची जाणीव करून देत आहेत. तर ही आहे रिव्हर टॅक्सी. यामध्ये बसून आपण एक छोटी राईड घेऊ शकतो रिव्हरमध्ये. तर इथे आपल्याला काही प्रायव्हेट बोट जाताना दिसत आहेत. इथे खूप लोकांकडे असे छान छान प्रायव्हेट बोट असतात, पण त्यासाठी आधी त्यांना लायसन्स घ्यावं लागतं आणि मग ते समुद्रामध्ये किंवा नदीमध्ये हव्या त्या ठिकाणी यूज करू शकतात किंवा रेंटली बोट ते घेऊ शकतात. तर हा इथे ब्रिज आहे जिथून कार्स पण जातात आणि आपण वॉक करून पण पलीकडच्या साईडला जाऊ शकतो. तिकडे छान असं आपल्याला झाडं दिसत आहेत. तर तिकडे रिलॅक्स करायला, चिल करायला लोक येतात. तर थोडक्यात काय मंडळी, हा जो एरिया आहे इथे खूप छान शांत आणि प्रसन्न वाटतं. इथे बसायलाही खूप ठिकाणी जागा केलेल्या आहेत. तर इथे बसून लोक सुंदर पाणी बघतात, छान सनसेट बघतात. तसंच इथे डेली वॉकलासुद्धा लोकल लोक येत असतात. तर मग हा जो पूर्ण रोड केलेला आहे नदीच्या कडेने, तो 2.6 माइल्सचा रोड आहे. तर आपण आता चालायला सुरुवात करूया. तर ह्या आहेत रेंटल बाईक्स. ज्यांना चालायचा कंटाळा येतो ते लोक या रेंटल बाईक्स यूज करतात. तर तासाप्रमाणे आपण ह्या बाईक यूज करू शकतो. तर इकडे आपल्याला वेस्ट फ्लोरिडाचं न्यूज चॅनेल त्याचं ऑफिस दिसते आणि असे बरेच ऑफिसेस इथे आहेत. इथे आपल्याला बँक ऑफ अमेरिकाचं ऑफिस दिसते
तर इकडे खूप सारे असे ट्विस्ट, बँक ऑफ अमेरिका ह्या अशा फेमस बँक आहेत. ऑलमोस्ट सगळ्या सिटीमध्ये त्यांचे ऑफिसेस आपल्याला बघायला मिळतात. तर ह्या ज्या बिल्डिंग्स आहेत दिवसा जितक्या सुंदर दिसतात तितक्याच रात्रीही बघायला खूप छान असं दृश्य असतं. कारण की आता इव्हिनिंग झाली आहे, आपल्याला थोडंफार सनसेटचा व्ह्यू दिसतो आहे. पूर्ण सनसेट आपल्याला इकडून पाहायला नाही मिळते बिल्डिंग्समुळे म्हणता येईल. तर इथे आपल्याला दिसतंय खूप सारे बोटचे पार्किंग आहेत इथे. तर ह्या प्रायव्हेट बोट आहेत आणि त्यांचं पार्किंग असं केलेलं आहे. तर फ्लोरिडा हे स्टेट टुरिझमसाठी फेमस स्टेट आहे. तर इथे दुसऱ्या स्टेट्समधून लोक या सीझनमध्ये फिरायला येतात. तर हा जो सीझन आहे आत्ता इथे विंटर चालू आहे. तर इथलं जे वातावरण आहे ते बऱ्यापैकी भारतासारखंच आहे, त्यामुळं आपल्या भारतीय लोकांना ते सूट होऊन जातं. आत्ता थंडीमध्ये खूप काही कडक थंडी नसते, पण उन्हाळ्यामध्ये मात्र खूप कडक उन्हाळा इथे असतो. म्हणून हा जो विंटरचा सीझन आहे तो इथे बेस्ट सीझन मानला जातो इथे फिरण्यासाठी. त्यामुळे इथे खूप सारे टुरिस्ट प्लेसेस आहेत, जसं की खूप सारे बीचेस आहेत इथे फिरायला, खूप सारे थीम पार्क्स आहेत आणि अशा बऱ्याच ॲक्टिव्हिटीज इथे करण्यासारख्या आहेत. तर आपण आज पहिल्यांदा सुरुवात टॅम्पापासून केली आहे. आपण रोड क्रॉस करतोय आणि ही आली आहे ट्रॅम. तर आपण आता ट्रॅमची राईड घेणार आहोत. या ट्रॅममधून आपण राईड घेणार आहे. साईडला खूप सुंदर डेकोरेशन दिसते आपल्याला. क्रिसमसच्या वेळी हे असं संपूर्ण रोडला डेकोरेशन केलेलं असतं, त्यामुळे स्ट्रीटमधून फिरायला खूप मजा येते. तर आता आपण उतरलो आहे ट्रॅममधून आणि पूर्ण डाऊनटाऊनमध्ये आपल्याला ट्रॅममधून राईड घेता येते. हे एक स्ट्रक्चर आहे. इथे खूप साऱ्या बिल्डिंगच्या समोर असं छान स्ट्रक्चर बनवलेलं असतं. खूप सारी ठिकाणं इथे फ्लोरिडामध्ये आपल्याला फिरायला मिळतात. तर आपण जास्तीत जास्त ठिकाणापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. खूप सारे नवनवीन ब्लॉग बनवूया आणि मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.